नेक्स्ट इथं बघा काही डायग्राम्स तुम्हाला दिसत आहेत. असं मी 3 कॉलम तयार केलेले आहेत. राईट. आता हे बघा, आपण सगळ्यात आधी सुरुवातीला काय घेणार आहोत, क्रिप्टोग्रॅम्स म्हणजे अबीजपत्री, आणि त्याच्यामध्ये 3 प्रकार, तो म्हणजे काय तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. डायग्राम नीट लक्षात घ्या, कारण याच्यातून तुम्हाला काही गोष्टी सहज लक्षात राहतात. पहिला सगळ्यात आधी कोण आहे तर थॅलोफायटा, जो सगळ्यात बेसिक, त्यापेक्षा थोडंसं जास्त डेव्हलप म्हणजे कोणतं ब्रायोफायटा, त्यापेक्षा थोडंसं जास्त डेव्हलप टेरिडोफायटा. इथं कॉलम लक्षात असेल की सगळ्यात डाव्या बाजूला जे आहेत ते आहेत कोणतं, ते आहेत थॅलोफायटा. पहिला प्रकार कोण जातो थॅलोफायटा. त्यामुळे हा आहे थॅलोफायटा, हे जे आहेत ते आहेत ब्रायोफायटा, आणि हे कोण आहे तर हे आहे टेरिडोफायटा. है ना. बघा आता थॅलोफायटा जो दिसत आहे तुम्हाला, हे अगदी बेसिक आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला अजिबात कोणतेही पान, फूल, खोड, काही कोणतेही अवयव काय तर त्यामध्ये दिसणार नाही. तेच ब्रायोफायटामध्ये जर बघितलं, थोडीशी जास्त डेव्हलप, थोडंसं बघा की मुळासारखा भाग आहे, थोडासा पानांसारखा भाग आहे ना, तर तो कशामध्ये आपल्याला ब्रायोफायटामध्ये मिळेल. आणि तेच टेरिडोफायटामध्ये जर बघितलं, जसा नेचेचं झाड दिसते आपल्याला, की हा काहीतरी या ब्रायोफायटापेक्षा पण काहीतरी थोडंसं जास्त डेव्हलप आहे. तो आता वाटतोय आपल्याला की कदाचित तो काय तर थोडा झाडासारखा भाग आहे, झुडपासारखा भाग आहे, म्हणजेच काय म्हणतील आपल्याला ब्रायोफायटापेक्षा पण काहीतरी जास्त डेव्हलप झालेला आहे ना. डायग्रामवरून लक्षात ठेवायला सोपी आहे. ठीक आहे. आता बघा मी क्लासिफिकेशन घेतो, अगदी सोपी आहे. पहिला जो प्रकार होता तो थॅलोफायटा, आणि याच्यामध्ये येतात काय तर अल्गी म्हणजेच काय तर शेवाळ येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. थॅलोफायटा मध्ये येतात कोणतं शेवाळ, किंवा थॅलोफायटाला दुसरं नाव म्हणजेच काय तर ते शेवाळ. आणि शेवाळ आपल्याला माहिती आहे की हे कशामध्ये वाढतात तर हे पाण्यामध्ये वाढतात. बघा तिन्ही पण क्लासिफिकेशन आपण सोबत घेणार आहोत, त्यामुळे कम्पॅरेटिव्ह जर स्टडी केलं तर हे लक्षात ठेवायला सोपी आहे. तुम्ही प्रत्येक वेगवेगळे अभ्यास करत असता तर मग थोडंसं कठीण जातं, कारण एक वाचतो दुसरं वाचतो त्यावेळेस मग पहिला विसरून जातो आपण, है ना. त्यामुळे कम्पॅरेटिव्ह स्टडी करा, थोडंसं नक्कीच मदत होईल. तर थॅलोफायटा जो आहे तो फक्त पाण्यामध्ये वाढतो, टेरिडोफायटा हा फक्त जमिनीवर वाढतो, आणि ब्रायोफायटा हा दोन्ही ठिकाणी वाढतो. दोघांच्या मध्ये, त्यामुळे काय लक्षात ठेवायचे, हा दोन्ही ठिकाणी राहणार आहे, म्हणजे पाण्यात पण आणि काय तर तो जमिनीवर पण. आपण असं म्हणू की थोडासा याला ब्रायोफायटाला काय तर थोडंसं काय तर यांना ओलावाची गरज असते, आणि म्हणून काय तर तिथे लिहिलेलं काय तर हे उभयचर लिहिलेले आहे. नेक्स्ट बघा, थॅलोफायटा अगदी बेसिक होते. शेवाळ एक्झाम्पल ठेवा, लक्षात ठेवा. यांना त्यामुळे मूळ, खोड, पाने, फुले असे कोणतेही अवयव राहणार नाही आहेत, है ना. त्यानंतर काय तर टेरिडोफायटा, यांना काय म्हटलं की आपण हे या क्रिप्टोग्रॅम्स मध्ये, अबीजपत्रीमध्ये सगळ्यात जास्त डेव्हलप आहे, त्यामुळे यांना काय तर ते सगळे अवयव असतील. पण मग ब्रायोफायटामध्ये काय तर यांना अवयव तर नाही आहेत, पण त्या अवयवासारखे दुसरे छोटे छोटे काय तर भाग आहेत. जसं मुळाच्या जागी काय तर मुलाब आहेत, त्यानं बघा खरी मूळ, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात. पानांसारख्या काय असतात तर रचना असतात, आणि मुळांऐवजी मुळांसारखे अवयव असतात, ज्याला काय म्हटलं तर मुलाब म्हटलेलं. एक्झॅक्टली ते पानं, फूल वगैरे, खोड वगैरे नाही आहे, पण मुळाच्या जागी काय तर छोटा छोटा भाग आहे, ज्याला मुलाब म्हटलेला आहे, है ना. तर काय लक्षात येते बघा की थॅलोफायटा अगदी बेसिक आहे, ज्यामध्ये कोणतेही अवयव नाहीये. ते टेरिडोफायटा जर आपण बघितलं, त्यामध्ये काय तर फुल्ली डेव्हलप्ड आहे, फक्त अबीजपत्रीची आपण गोष्टी करतोय, है ना. आणि जो ब्रायोफायटा त्याच्यामध्ये काय तर मुळांच्या जागी मुलाब आहे, है ना. नेक्स्ट काय तर बघा, वनस्पतीचे शरीर कसे आहे, शेवाळ इमॅजिन करा, म्हणजेच काय तर शरीर कसे आहे तर मऊ आहे आणि काय तर तंतुरूपी आहे. इथे हा एक दिसतो स्पायरोगायराचा एक्झाम्पल, हा काय तर तंतुरूपी आहे. नेक्स्ट ब्रायोफायटाचं शरीर कसं आहे, हा पण चपटी रिबिन सारखा आहे, आणि अबीजपत्रीचे काय तर हे सगळ्यात डेव्हलप आहे, म्हणजे काहीतरी यांच्यामध्ये आपण ऑलरेडी घेतलं की मुळे, खोड, पाने हे काय तर अवयव आहेत, त्यामुळे यांचा अवयव काय तर हे थोडंसं वनस्पतीसारखं पाहायला मिळतो. कुणामध्ये तर टेरिडोफायटामध्ये. सगळे वनस्पतीचा प्रकार आहे, म्हणजे ऑब्व्हियस आहे की स्वयंपोषित असणार आहेत. नेक्स्ट बघा की पुढचा जो मुद्दा आहे, पॉइंट आहे, तो काय तर तो आहे प्रजनन, म्हणजे काय रिप्रोडक्शन. थॅलोफायटा रिप्रोडक्शन कसं होतं तर ते होतं बीजाणू निर्मितीने, म्हणजेच काय तर स्पोर फॉर्मेशन होतं. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय की त्यांना एक थोडासा असा गोल म्हणजे फळासारखा भाग येतो. ऍक्च्युअली त्यांच्यामध्ये असतात काय तर स्पोर्स असतात, बीजाणू असतात. तो फुटून बाहेर पडला की तिथूनच काहीतरी एक नवीन झाड तयार होतं. त्याला बीजाणू म्हटलं जातं, त्याला स्पोर म्हणतात. यामध्ये सुद्धा काहीतरी बीजाणू निर्मितीनेच होतं. पण टेरिडोफायटामध्ये बघा की अलैंगिक प्रजनन हा बीजाणू निर्मितीने होते, पण लैंगिक प्रजनन हा युग्मक निर्मितीने होते. ठीक आहे. स्पोर फॉर्मेशन किंवा बीजाणू निर्मिती लक्षात ठेवा की अलैंगिक पद्धत आहे. लैंगिक आणि अलैंगिक म्हणजे रिप्रोडक्शनचे 2 प्रकार येतात, आणि प्रत्येकामध्ये मग काय तर त्या असेक्युअर रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक मध्ये परत त्याचे काय तर प्रकार आहेत. तर वनस्पतींमध्ये, काही वनस्पतींमध्ये बीजाणू निर्मिती या अलैंगिक पद्धतीने सुद्धा काय तर रिप्रोडक्शन होतं. तर लैंगिक प्रजननामध्ये काय तर युग्मक, ज्याला काय तर आपण जनरली झायगोट म्हणतो, है ना. म्हणजे स्पर्म आणि एग एकत्र आल्यानंतर जो तयार होतो, त्याला आपण म्हणजे आपण अॅनिमलच्या बाबतीत जर म्हटलं त्याला काय म्हणतात तर झायगोट म्हटल्या जातं. म्हणजे पुयुग्मक आणि स्त्री युग्मक एकत्र आले की काय तयार होणार तर झायगोट तयार होईल, है ना. तर हे युग्मक तयार होत असतं. नेक्स्ट बघा, पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उती संस्था नाहीत, ज्याला वॅस्क्युलर सिस्टम म्हणतो आपण, संवहनी संस्था. ह्या विशिष्ट संस्था यामध्ये नाहीत, यामध्ये नाहीयेत, यामध्ये पण नाहीयेत, आणि यामध्ये काय तर त्या
आहेत है ना, म्हणजे लक्षात येतं क्लिअर की टेरिडोफायटा काय तर हा डेव्हलप आहे. उदाहरण फार इम्पॉर्टंट आहे, आयोगाने यावर भरपूर फोकस केलेला आहे. थॅलोफायटाचं बघा स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम इत्यादी आहे. हरिद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व, बघा हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की हरिद्रव्य ज्यांच्यामध्ये नाहीये असे किण्व आणि काय तर ज्याला इस्ट म्हणतात आणि बुरशी यांचा स्वतंत्रपणे समावेश सुद्धा यांच्यामध्ये होतो, त्यास काय तर फंगी किंवा त्यांना कवके म्हटल्या जातात. नेक्स्ट बघा मॉस, याची ब्रायोफायटाचा मॉस, फिनेरिया ज्याला म्हणतात, मर्केन्शिया, अँथॉसिरास, रिक्शिया इत्यादी एक्झाम्पल आहे. टेरिडोफायटाचं फन्स, नेफ्रोलिस किंवा नेचे हे तिन्ही नाव एकाच गोष्टीचे आहे, एकाच वनस्पती, लक्षात ठेवा. मार्सेलिया, टेरिस, एडिएंटम, इक्विसेटम, सिलॅने जिनेला आणि काय तर लायकोपोडियम ही काही एक्झाम्पल शाळेच्या पुस्तकात आपल्याला टेरिडोफायटाची दिली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने लक्षात ठेवा की जो अबीजपत्री आहे, जे क्रिप्टोगॅम्स आहे, त्याचे 3 प्रकार, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि काय तर टेरिडोफायटा, फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट परत हे एक एक्स्ट्रा मुद्दा लक्षात ठेवा, एक्स्ट्रा पॉइंट आहे, यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले. काय आहे तर बघा की हा जो शेवाळ आहे ना अल्गी, याचे अजून बाकीचे पण प्रकार काही पडतात. कोणकोणते आहे तर बघा, एक पहिला जो प्रकार आहे ज्याला सायनोफायसिस, सायनोबॅक्टेरिया किंवा सायनोफायटा म्हटलं जातं, हा काय आहे तर याला दुसरं एक नाव काय तर ब्ल्यू ग्रीन अल्गी, म्हणजे यांच्या नावावरून, यांच्या कलरवरून यांना नावं दिलेली आहेत. पण लक्षात घ्यावा की हा जो प्रकार आहे हा वनस्पतीमध्ये येत नाही, तर हा कशामध्ये येतो तर हा बॅक्टेरिया, म्हणजे सृष्टी कोणती तर मोनेरा याच्यामध्ये येतं. ठीक आहे, याबद्दल परत एकदा सांगतो की आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय त्याची डिटेल माहिती तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, कारण हा बॅक्टेरियाचा प्रकार आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा याला म्हटलं जातं. हा फोटोसिंथेसिस करतो. ठीक आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गी, पण हा काय तर बॅक्टेरिया, पण हा काय करतो तर फोटोसिंथेसिस करतो. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर क्लोरोफायसी, याला दुसरं नाव काय तर ग्रीन अल्गी आहे. फिओफायसी ज्याला ब्राऊन अल्गी म्हणतात, रोडोफायसी ज्याला रेड अल्गी म्हणतात आणि झॅन्थोफायसी ज्याला काय तर येलो ग्रीन अल्गी सुद्धा काय तर म्हटलं जातं. यांच्या कलर वरून काहीतरी यांना नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे सगळे लक्षात घ्या की हे अल्गीचे प्रकार आहेत. नेचे रिकामी जागा या गटात मोडतात, शाळेच्या पुस्तकात हा एक्झाम्पल दिले, डायग्राम पण दिलेली आहे ना. हा प्रकार कशाचा आहे, नेचे कशाचा एक्झाम्पल आहे, बघा एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहे. कशाचा एक्झाम्पल आहे तर तो टेरिडोफायटाचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटांमध्ये संवहनी संस्था आणि बीजाणू निर्मिती, संवहनी संस्था आणि बीजाणू निर्मिती असते, संवहनी संस्था असेल, बीजाणू निर्मिती पण आहे, पण बी नाही आहे. बी नाही आहे म्हणजेच काय तर हा अबीजपत्री आहे, अबीजपत्री आहे. आणि अबीजपत्रीचे 3 प्रकार आपण घेतलेत ऑलरेडी, कोणकोणते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि त्याच्यामध्ये पण जर बघितलं आपण, संवहनी संस्था ही फक्त कोणामध्ये आहे तर ही फक्त टेरिडोफायटामध्येच आहे. फक्त कोणामध्ये, टेरिडोफायटा. कारण बीजाणू निर्मिती ह्या तिघांमध्ये पण होत असते, बीजाणू निर्मिती तिघांमध्ये पण होते, पण फक्त संवहनी संस्था ही टेरिडोफायटामध्ये आहे. आन्सर येणार काय तर सेकंड ऑप्शन. शैवाल आणि बुरशीचा समावेश कोणामध्ये होतो तर बघा हे लिहून दिले मी तुम्हाला की शैवाल आणि बुरशी कशामध्ये येतात, थॅलोफायटा, थॅलोफायटाला शैवाल सुद्धा म्हणतात आणि काही जे बुरशी आहेत ते थॅलोफायटामध्ये कव्हर केले जातात.